नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे अजय भोसले आणि सध्याला आपण आहोत सांगलीमध्ये आणि आता रात्रीच्या 11:30 वाजलेले आहेत. तर माझी झोप पूर्ण झाली ती मगाशी आणि म्हटलं जरा रात्रीचं सांगलीला एक्सप्लोर करूयात की काय काय चालू आहे, कुठं गर्दी आहे काय. मला नाही वाटत जास्त ठिकाणं चालू असतील आता सध्या, पण बघूयात आता ट्राय करून आपण. तर आजचा ब्लॉग आपला राहणार आहे की पुढं आपल्या कोणत्या कोणत्या व्हिडिओज अपलोड होणार आहेत, आपल्या कोणत्या कोणत्या ट्रिप असणार आहेत. आणि ही आपली रॉयल एनफिल्ड आहे मित्रांनो. सध्या मी आहे मित्रांनो विजयनगर चौकामध्ये. इथून आपण सांगलीच्या दिशेने जाणार आहोत. गाड्या अजून चालू आहेत, गाड्या काय बंद झालेल्या नाहीत अजून, रात्रीचा टाईम झालेला जरी असला तरी. कॅमेऱ्याचा सेटअप बरोबर झालेला आहे की नाही माहिती नाही आहे, कारण आधी माझ्याकडं पल्सर NS200 होती आणि सध्याला माझ्याकडे आता रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड आहे. आज शनी अमावस्या होती, तर इकडं बघा शनीचं मंदिर आहे इकडं आणि अजून तिकडं लोक आहेत. तर नेक्स्ट ब्लॉग आपला राहणार आहे मित्रांनो गोव्याच्या ट्रिपचा. आपण थंडरबर्डवरती गोव्याला जाणार होतो, पण प्लॅनमध्ये जरा टीममेट्स वाढल्यामुळं आपण प्लॅन चेंज करून आपली स्कोडा घेऊन गेलेलो होतो. तर ते आपण कुठे कुठे गेलेलो, काय काय फिरलो, पणजीमध्ये काय काय एक्सप्लोअर केलं, हे सगळं आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला तिकडे जाण्याचे रूट पाहिजे असेल, तिथले अनुभव काय होते हे बघायचं असेल. तर सगळ्यात सुंदर बीच गोव्यामध्ये कोणता एक्सप्लोअर केला आपण, हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. राहण्यासाठी किती खर्च झाला, तिथं जर आपल्याकडे गाडी घेऊन नाही गेलो आपण तर बाकी काय ऑप्शन आहेत, हे सर्व मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर बनून राहा ट्रॅव्हलर एज यूट्यूब चॅनलवरती. आणि त्यानंतर आपण दाखवणार आहे, माझ्या मते आता मी एक राईड करणार आहे मालवणची. तर त्यासाठी माझी एक आता फुल सर्व्हिसिंग बुलेटची करणार आहे, ज्यामध्ये आपण टॅपिट सेटिंग, जे गाडीचं जे इंजिनमधून टिक 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 साऊंड येत असतो आहे, त्यासाठी आपण एक जुगाड करणार आहे. मतलब मॅकॅनिककडे जाऊन टॅपिट सेट करणार आहे गाडीची, ऑइल सर्व्हिसिंग करणार आहे, फ्यूल टँक आहे तो क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून ऑइल फिल्टर असतो आहे तो एक चेंज करणार आहे, एअर फिल्टर असतो आहे तो चेंज करणार आहे. आणि रॉयल एनफिल्डसाठी सगळ्यात बेस्ट ऑइल कोणतं हे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कोणतं बेस्ट ऑइल आपल्याला असू शकतं रॉयल एनफिल्डसाठी. तर व्हिडिओमध्ये बनवून राहायचं आहे मित्रांनो, की तुम्हाला जर अपडेट पाहिजे असतील. सांगलीमध्ये तर बरेच लोक वापरत असतात रॉयल एनफिल्ड. सांगलीमध्ये बऱ्याच लोकांकडे रॉयल एनफिल्ड आहेत. इथले लोक खूप श्रीमंत आहेत, मनाने पण आणि संपत्तीने पण. त्यामुळे मी आता व्हिडिओ समोर पुढचा टाकणार आहे की रॉयल एनफिल्ड 350ची पूर्ण सर्व्हिसिंग. आता काय झालं आहे, माझा क्लच थोडा हार्ड झाला आहे. तुमच्या पण गाडीचा जर क्लच असं सकाळी चालू केली गाडी सपोज आणि गिअर टाकला तर गाडी थोडीशी असं झटका मारते पुढं गेल्यासारखं. तशी जर तुमची पण गाडी करत असेल तर मित्रांनो नक्कीच त्या गाडीचा क्लच असा खराब तर झालेला नसतो आहे, पिकअप पण तेवढंच असतो आहे, फक्त क्लच हार्ड झालेला असतो आहे. कारण गाडी हीट होऊन बरंच रनिंग केल्यानंतर गाडीमध्ये प्रॉब्लेम येत असतो आहे क्लचचा. सो मित्रांनो तेव्हा त्यावेळेला आपल्याला क्लच चेंज करायला लागतो आहे. अशा काही गोष्टी आहेत. तर हाही व्हिडिओ मी टाकणार आहे. आधी गोव्याची ट्रिप एक्सप्लोअर करणार आहे, त्यानंतर मी हा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. तर ट्रेंडपासून आता आलेलो आहे आपण आणि 100 फुटी रोडला घुसलेलो आहे. बरीच लोक फिरत आहेत. आज अमावस्या आहे, 16 तारीख आहे. सांगलीची लोक बरेच भीतात असं मला माझ्या ऑफिस कलिगकडून समजलं की अमावस्याच्या दिवशी जरा इथं फिअर असतो आहे म्हणून. मला तर असं काही वाटत नाही, कारण रहदार चालू आहे लोकांची आत्ता सध्या पण. हे वेलनेस फॉरएव्हर म्हणून 24 आवर्स मेडिकल आहे इथं. 100 फुटीला तुम्ही आलात तर नक्कीच एमर्जन्सीला जर तुम्हाला पाहिजे असतील मेडिसिन्स वगैरे तर इथं येऊ शकताय तुम्ही मित्रांनो. पोलिस का थांबले तिथं काय माहीत. तर या बाजूला 100 फुटीवरून जवळच एक चिल्ड्रन पार्क आहे,
तर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर इथं त्यांना तुम्ही घेऊन येऊ शकताय. मोठं आहे, खाली रेती आहे तिथे, त्यामुळे मुलांच्या पायाला वगैरे काय त्रास होणार नाही आहे. आणि जी सांगलीची फेमस थाळी हरमन थाळीवाला, त्याचं पण हॉटेल इथंच आहे. हे बघा, हे थाळीवाला बाय हरमन. अप्रतिम चव देतात, मस्त वाटतं. का पंचपक्वान्न असतात, सगळं जेवण आपल्याला करायला भेटतं. हे आहे घोटीलकर भोजनालय, जिथे की तुम्हाला मटन थाळी भेटेल, चिकन थाळी भेटेल, मस्त जेवण असतं. आणि तुम्ही याचा आस्वाद पण घेऊ शकता जेवणाचा मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो डायमंड फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग. तर तुम्ही इथं येऊ शकताय जर तुम्हाला रेस्ट वगैरे करायचं असेल तर, इफ यू आर कमिंग फ्रॉम आउट ऑफ सांगली. बरेचसे हॉटेल चांगली पण आहे तिकडं. ते तुमचे पण मित्रांनो जर प्लॅन राहिलेले असतील फिरायचे तर नक्की पूर्ण करून घ्या लवकर. कारण एकदा जर पावसाळा लागला, आता मे चालू आहे, पावसाळा जर लागला, जूनमध्ये चालू होते पावसाळा, आता जर पाऊस लागला, चालू झाला, तर तुमचे ते प्लॅन जे तुम्ही स्टक केलेले आहेत ते पुढच्या वर्षीपर्यंत पोस्टपोन होऊन जातात. त्यामुळं तुम्ही तुमचे ट्रिप्स कंप्लीट करून या आणि गोव्याला नक्कीच भेट द्या मित्रांनो. 42 डिग्री सेल्सिअस तापमान असतानासुद्धा गोव्यामध्ये, गोव्याच्या अलीकडे आजरा म्हणून आहे, तिथं सकाळच्या 6-7च्या आसपास आम्ही पोचलेलो होतो. तर तिथं धुकं होतं मित्रांनो. आश्चर्यजनक गोष्ट आहे, चक्क तिथं धुकं होतं. अख्ख्या भारतामध्ये एवढं वातावरण गरम आहे आणि तिथं असं होतं. तर हे डीमार्ट आहे सांगलीचं मित्रांनो. तर 100 फुटीवरून आपण डीमार्टपासून थोडंसं पुढं आलो आहे. रात्रीचं राईड करायला मस्त वाटतंय, कारण थंड हवा सुटलेली आहे, रोड पण मोकळा आहे. आता थोडासा खराब रस्ता लागला आहे, पण सांगलीमध्ये बऱ्यापैकी चांगले रोड आहेत. असं जास्त खडबडीत नाही आहे, जास्त खड्डेवाले रस्ते नाही आहेत, सगळे रोड. हा तर आपला नाईट राईडचा व्हिडिओ आहे मित्रांनो. पण पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहेत. तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत माझे नवे व्हिडिओ येऊन पोचतील मित्रांनो. मी आता सिव्हिलच्या इथं आलो आहे, आय थिंक. बरोबर आहे मित्रांनो, हे आहे सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटल. हे बघा, इथं पण वेलनेस फॉरएव्हर 24 आवर्स मेडिकल्स आहेत. रॉयल एनफिल्डवर राईड करायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. सिव्हिलपासून मी राईड घेतलेला आहे मित्रांनो. लेफ्टला गेलो तर स्टँड लागते, समोर गेलं तर राम मंदिर आहे, समोर अजून आपले अमराई बाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडं आहेत सांगलीमध्ये. तर मी सांगलीतून आता सिव्हिलपासून राईड घेतलेला आहे. तर मित्रांनो आता आपण पुष्पराज चौकात पोचत आहे. आणि आता मी 1-2-3 हॉटेल्स आहेत मेन सांगलीमध्ये, तर ते मी एक्सप्लोअर करतो. जर कोणी बाहेरून येणार असेल तर हे हॉटेल्स नक्की चूज करू शकताय तुम्ही मित्रांनो, तुम्हाला राहण्यासाठी. हा पुष्पराज चौक आहे. हे नंदादीप नेत्रालयने कमान बांधलेले आहे चौकाशी, आय थिंक, जिथे की मी जॉबसाठी आहे. आय एम वर्किंग इन क्लिनिकल रिसर्च फील्ड्स अँड मॅकडॉनल्ड्स 500 meters अवे फ्रॉम हिअर. मजेची गोष्ट सांगू मित्रांनो, हे बघा माझ्या गाडीमध्ये येल्लो लाईट लागलेली आहे आता सध्या. तर बंद करून मी चालू केली तर येल्लो आणि व्हाईट दोन्ही लाईट्स चालू राहिल्यात. आणि परत मी बंद करून चालू केलं तर झिगझॅग अशी लाईट चालू राहते. आणि पुढच्या बाजूला 3 बटन्स आहेत. दुसरं जर बटन दाबलं तर हे बघू शकताय तुम्ही, रेड लाईटला चालू राहते गाडीची. आणि पुन्हा एकदा चालू केलं तर व्हाईट लाईट येते, पुन्हा एकदा चालू तर येलो लाईट येते. तर अशा काही लाईट्स आहेत. तर ग्रेट मराठा म्हणून इथं एक हॉटेल आहे. भाईचारा.
इथं ग्रेट मराठा म्हणून हॉटेल आहे मित्रांनो. खूप मस्त हॉटेल आहे, बरेच जण इथं रेफर करतात येण्यासाठी. हे आहे मॅकडॉनल्ड्स. पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकताय. थोडंसं आता बाईकला रेव करेन मी. मोकळा रोड सापडला आणि गाडी पळवली नाही, याचा अर्थच करायला मित्रांनो. हे आहे चंदू काका सराफ ज्वेलर्स, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. इथं ज्वेलर्स शॉपे आहेत, सोन्याच्या दुकानं आहेत इथे. इथे तनिष्क आणि मलबार इथं आहे, तुम्ही खरेदी करू शकता इकडून मित्रांनो. आत्ताच नवीन झालेलं एफोटेल हॉटेल, द रेस्पायर जिम, अशा काही गोष्टी आपण आज एक्सप्लोअर केलेल्या आहेत. तर नॉर्मलच राईड केलेलं आहे आपण मित्रांनो. आज आपल्याकडे टाईम होता, झोप पण माझी पूर्ण झालेली, त्यामुळं मी नाईट राईडला निघालेलो होतो आज. तर पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जे सांगलीकर आहेत तुमचे मित्र त्यांना. नाव वी आर जस्ट डुईंग ऑफ रोडिंग विथ आवर थंडरबर्ड 350. बघू शकता हे ढिगारे दिसत आहेत मातीचे, याच्यावरून गाडी जाते का नाही माहिती नाही मित्रांनो. थोडीशी अनस्टेबल झाली गाडी, पण जाते. इथं रस्त्याचं काम चालू आहे, तर या खडीमधूनच आपल्याला गाडी न्यावी लागेल. आता दोन्ही पाय माझे वरतीच आहेत, पाय टेकवत नाही आहे मी. दिस इज अ क्रुझिंग बाईक. पुढचे चक्का खूपच मोठा आहे, मागचा चक्का थोडा छोटा आहे, त्यामुळे ह्या गाडीमध्ये स्टॅबिलिटी खूप आहे. अँड ऑफ रोडिंगला पण ही गाडी यूज केली जाऊ शकते.